श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी चरित्र सारामृत 1 ते 3 अध्याय। प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कथाच टोपीच माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातितानंता, जय जयजी गरुड वाहना, जय जयजी कमललोचना, जय जयजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाळ बाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकड्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा भव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कासिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभयजंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सगळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरसधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धींचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कडेपा सकल कार्यारंभी जाण करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करूनच सच्छिच्छा लादे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असती माता पितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतले असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राजा आपणची 9 मास उदरी पाडिले प्रसव वेदना ते शोषिले कौतिके करून वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळीत जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद हो निश्वान वस्ती समीप रात्रंदिन ज्याचे भुवनी गमन
मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली कर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्मा प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जहाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेणे सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणाच्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्मकुडी कोणासही कडेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थ कर जोडणी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे जालो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काकेसी किंवा खाद्योतो सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आन बाळ जाणूनी लाडीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूण या स्तुती संतोषले श्री स्वामीराज मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्जन समस्त संतोषतील निश्चये ऐसी एकूणी अभयवाणी संतोष झाला माझे मनी यशस्वी होनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्राप्ती प्रीती हो पावो आता नमो साधुरुंत ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंद मय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलवितिमान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद करणे हो तुम्ही संतजनी मज दिनवरी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर पैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज तोर मतिमंत मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयांचा संस्कृताचा नसे गंध मराठीन ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी असे परी हे अमृत जाणोनी आदर धरावाची श्रवणी माझे असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे न पाहता जे अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोलमुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुफिला कवी हो नियमाडी घाली श्रोत्यांच्या गडी उभा टाकून बद्धांजली करी प्रार्थना सत्प्रेमे ओ या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पदकल्लर विष्णुकवी हो निभ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीत असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोळ हा श्री शंकरा अर्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभ अर्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणम नाम प्रथमोध्यायः द्वितीयोध्यायः श्री गणेशाय नमः कामना धरून जे बसती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दडीवणी गुप्त जाले गुरुचरित्री ही ती कथा पुढे लोकोद्धार करणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माझी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची
ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी अचा आदर तयांचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसोनी दोहरी. तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले ओज. साहेबाने प्रश्न केला सहज आपणाला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी. उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातोलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जाहले. तैपासून या नगरात आनंदी हो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकून या शिवानी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज यती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा नयती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती तेची महाराज भक्षिती. क्षणिक रावनी मागुती अरण्यात जाती उठवणी. वेडा बोवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतरखुण स्वामीशी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांशी. अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते. द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. तृतीय अध्याय श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पदक पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त. तेथींचे सकल्य वृत्त अल्पमती के विवरण. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदिसम. संगे घेऊन स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञाविले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी. जाणोनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी काम देणू आपण बडे दरिद्री याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्यस्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार. कितीक राहती मौन धरिती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी समान साधन करीती एक पावनाते.
बक्षिती कित्येक संन्यासी होती. संसार अवघा सांडोनी, एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्स कर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजनामाजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय, परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचन, केली या सिनाना साधन भावाविण सर्व व्यर्थ, योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पायी स्वामी आले सदनाते, तयाची देखोनी या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ, तयपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी, परम ज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामीचरणी उदेले तेपासून जगात, तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले, चोळाप्पाचे गृहपती आले कोणी एक येती, कोणा चमत्कार दाविती, गावात बात पसरली, आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजती, बहुधा न जाती फिरावया, लोकामाची पसरली बात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात येती विख्यात पातले, राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जावनी लवलाही भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच येती देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची यतीमूर्ती पुढे ठेवली, सकल उभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून राव घाली, लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले, खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई, सकल सभा आनंदली, समस्त पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.